आपण जेवढं टी व्हीवर पाहता पेपरवर असतात तेवढंच माझं त्या बाबतीत ज्ञान आहे. त्याच्यातल्या माझं ज्ञान जास्त नाही. देगलूर शहराची ज्या पद्धतीने विकास करण्याचं एजेंडा राबविला होता, आता आपण तेच त्याच पद्धतीने करणार आहोत. जागाच्या जाण्यामुळं जे काही राजकारणी कुटुंबी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला संकट असेल त्यातून लवकर पक्ष मार्ग काढेल. सुमित्रा वैद्यच्या नेतृत्वाखाली मालकी महाराष्ट्राचे 8 मंत्री आहेत, सर्वत्र मिळून पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देतील आणि आम्ही ते जे काही देशवासियांना शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आमच्यासोबत लक्ष्मीकांत पद्मनाभ साहेबांनी मोठ्या जड अंतकरणानं आज या ठिकाणी श्रद्धांजली त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेला आहे. मोठा या ठिकाणी धक्का त्यांना या ठिकाणी बसलेला आहे. ज्या पद्धतीने दादावर त्यांचं प्रेम होतं, दादांवर ज्याचं दादाचं प्रेम होतं तशा पद्धतीचं आता कसं दिसत ते या ठिकाणी त्यांना वाटते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पुरा सांभाळा होता. आणि दादांनी या ठिकाणी पुन्हा एकदा देगलूर शहराला विकसित करण्यासाठी पुन्हा एकदा येईल अशी सुद्धा त्यांनी हमी दिली होती. तेच आज त्यांच्या डोळ्यासमोर चित्र दिसते आणि त्यांचं जड अंतकरणाने त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा दुःख संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी होत असताना दिसते. कॅमेरामॅन सोबत